तर पब्लिक तुम्हाला आता कळत असेल की आपण उज्जैन ट्रिप करत आहे आणि आता आपण सध्या तरी औंढा नागनाथला आहे. हे का नाही भावांनो 12 ज्योतिर्लिंग मध्ये 8व्या नंबरला येते बघा औंढा नागनाथ. मग आता लय काय लांब नव्हतं रूम बसून, मग म्हणलो चालतच जाऊया कारण 10-15 मिनिटाचा रस्ता होता. लगेच पोहोचलो बघा तिथं आणि मंदिराबद्दल का नाही खूप माहिती ऐकली आहे. ते मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलाय पेजला, तो बघा एकदा नक्की. डायरेक्ट गेलो दर्शन रांगेत. आता गर्दी थोडीशी होती, लय काय नव्हती. लगेच दर्शन घेतलं. आत काय व्हिडिओ काढायचा जमत नव्हता त्यामुळे काढला नाही काय लय. मंदिर भावानं बाहेरनं बघितलं का नाही एकदमच भारी वाटत होतं. दर्शन नंतर घेऊन झाल्यावर आता जाणार होतो नाश्ता कराय, कारण भूक पण लागलेली. मग लागेच नाश्त्याचा बुक्का पाडला बघा आणि मग परत गेलो रूम कडे, कारण बॅगा बिगा आणाव्या होत्या त्या गाडीत ठेवायच्या होत्या. कारण आता डायरेक्ट जाणार आहे माहूरकडलं जाणार होतो, कारण तिथं रेणुका देवीचं मंदिर आहे की नाही ते बघणार होतो. 1.5 ते 2 तासाचा प्रवास करून लगेच पोहोचलो तिथं. मग तिथं काय पायऱ्या होत्या, माझ्या अंदाजे तरी 250-300 पायऱ्या होत्या. त्या चढून वर गेलो. व्ह्यू पण एकदम असं क्वालिटी येत होता बघा. गर्दी पण जरा थोडीशी होतीच. त्यात मंदिराचा परिसर बघून घेतला एकदा आणि मग परत गेलो खाली. गाडीत बसलो, ट्रॅफिक जाम झालं बघा जोरात. ते काय लगेच झालं सोडा निघलं. मग परत ट्रॅव्हलिंग चालू केली. ट्रॅव्हलिंग करत करत रात्र झालती. मग पोहोचलो आम्ही शेगावला आणि मग पहिला तिथं का नाही रूम बुक करून घेतली. मग लगेच प्रसाद यायला गेलो आणि तिथं पहिला प्रसाद खाऊन घेतला आणि मग परत गेलो रूम कडे, कारण रूमवर जाऊन सगळं आवरायचं होतं. अजून फ्रेश बिश काय झालेलं नाही, त्यामुळे जरा व्यवस्थित करून परत निवांत झालेलं बरं. मग रूम दाखवतो बघा. रूम तर भावानं एकदम बुक केली. आता काय एवढ्या वेळानंतर काय दर्शन होणार नाही फिक्स, त्यामुळं उद्या सकाळचं दर्शन आहे. त्यामुळं भावानं कोणी डे 3 नक्की बघा.